छत्रपती संभाजीनगरच्या MIDC वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील खोजेवाडी शिवारात गॅस टँकरचे सील तोडून सर्रासपणे गॅसची चोरी करून सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणात राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पथकाने 35,220 किलो LPG गॅस भरलेले 2 टँकर गॅस सिलेंडर असा एकूण 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैधरित्या गॅस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात MIDC वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे। नियंत्रक सेवा वाटप तसेच राज्यस्तरीय पथकाचे माननीय सन्माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या पथकाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मौजे खोसेवाडी शिवारामध्ये कारवाई केली असता 2 गॅसचे टँकरचे कॅप्सूल आम्हाला इथं मिळाले आणि ते अवैधरित्या या सिलेंडरमध्ये भरले जात होते। त्याच्यामध्ये काही व्यावसायिक सिलेंडर होते जे 26 टोटल आम्हाला सिलेंडर मिळाले। त्यात काही व्यावसायिक, काही घरगुती आणि काही छोटे 5 किलो सिलेंडर होते। तर एकूण मुद्देमालाची टोटल रक्कम जर काढली तर 1,26,00,000च्या अंदाजे जवळपास जाते आणि त्या संदर्भात मध्ये MIDC वाळूज येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसंच पुढील कारवाईसाठी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे। किती वाजता कारवाई झाली सर? रात्री साधारणतः 10च्या सुमारास ही कारवाई सुरू झालेली आहे। आणि किती लोक होते कारवाईला तुमचे? कारवाईला आमचे टोटल 15ची टीम होती। आमच्याकडचे जे नियंत्रक सेवा वाटप यंत्रणेचे 12 ते 13 लोक आम्ही सगळे टोटल अधिकारी आणि कर्मचारी आणि बाकीचे आम्हाला सहाय्य करण्यासाठी आलेले स्थानिक जिल्हा पुरवठा अधिकारी विभागाचे अधिकारी आमच्यासोबत होते।